नमस्कार मंडळी, रामकृष्णारी मंडळी. मी गणेश कोंडाळकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स. मंडळी, आता आपण दिवे घाट चढून दिवे घाटाच्या माथ्यावर उभे आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता विठ्ठलाची कमरेवरती हात ठेवलेले विठ्ठल महाराज, विठ्ठलाची मूर्ती आहे. मी आता दिवे घाट चढून सासवडमध्ये पोहोचत आहे. मंडळी, माऊलींची जी पालखी होती ही आळंदीहून प्रस्थान होऊन आळंदीतून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. पुण्यामध्ये 2 दिवस मुक्कामाला होती. पुण्यातून 2 दिवसाचा मुक्काम झाल्याच्या नंतर पालखी, ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ती पुण्यातून काल हडपसर मार्गे दिवे घाटातनं बोपदेव घाटा सासवडमध्ये आलेले आहे. आणि दिवे घाटात पालखी चढताना माऊलीच्या पालखीला 6 बैलगाड्यांच्या ज्या जोड्या आहेत या झुंपल्या होत्या. हे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील 6 बैलगाड्या त्या पालखीचे जे रथ आहे तो रथ ओढण्यासाठी पुढे लावल्या होत्या. तसेच ती पालखी दिवे घाटातून सासवडमध्ये आलेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माऊलींची पालखी सासवडमध्ये कुठे थांबते. सासवडमध्ये इथे सोपानदेव महाराजांची देखील पालखी आज या माऊलींच्या पालखीसोबत प्रस्थान होऊन उद्या जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. नमस्कार मंडळी, आता जो तुम्ही पाहताय तो आहे दिवे घाट, हडपसर टू सासवड जोडणारा रस्ता दिवे घाट. काल याच दिवे घाटातना माऊलींची जी पालखी आहे ही सासवडकडे मार्गस्थ झालेली आहे. तुम्ही बघू शकता, हाच तो वळणाचा रस्ता दिवे घाटाचा. याच रस्त्याने पालखी पुढे गेली आणि आज कालच्या दिवसाचा मुक्काम होऊन आज एक सासवडमध्ये मुक्काम असणार आहे आणि उद्याच्या दिवशी पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होणार आहे. मंडळी, ही जी तुम्ही माऊलीची मूर्ती पाहताय ही दिवे घाटाच्या माथ्यावरती उभारण्यात आलेली आहे. तर मंडळी, व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजेच तुम्हाला पुढचे जे अपडेट्स आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत राहतील. तर भेटूयात आपण सासवडमध्ये. आपण जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. तर भेटूयात सासवडमध्ये. चला. तर मंडळी, दिवे घाट चढून आल्याच्या नंतर ग्रामपंचायत झेंडेवाडी या ठिकाणी पालखीचा पहिला विसावा आपण पाहिला. मंडळी, आपल्याला आता ही जी पालखी दिसते ही आदिशक्ती मुक्ताबाई यांची ही पालखी आहे, जी ज्ञानेश्वर महाराजांची सर्वात छोटी बहीण यांची ही पालखी आहे. तर मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहे सासवड नगर परिषद इथे, ज्या ठिकाणी माऊलींची पालखी थांबली आहे. हे समोरचं जे तुम्ही पाहताय ते आहे प्रवेशद्वार. मंडळी, तुम्ही बघू शकता या ठिकाणावरतूनच माऊलींच्या दर्शनासाठी खूप मोठी अशी लाईन तुम्ही बघताय. याच ठिकाणावरून दर्शनासाठी लाईन चालू झाली आहे. इथे देखील आळंदीसारखीच पुण्यासारखीच या ठिकाणी देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते.
तर मंडळी फायनली आपण माऊलींच्या पालखीच्या इथे पोहोचलेलो आहोत. हे जे तुम्ही बघताय ती आहे ज्ञानेश्वर महाराज माऊली यांची ही पालखी रथ आहे. हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला आहे. तुम्ही जर ती मागची व्हिडिओ पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवरती नक्की बघा. त्याची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर मंडळी, हे जे तुम्ही समोर बघताय याच ठिकाणी माऊलींची पालखी दर्शनासाठी ठेवलेली आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकता आता आपण सध्या सोपान काका मंदिराच्या इथे चाललेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पालखी दर्शनाची रांग बघू शकता, केवढी मोठी आहे. आता सध्या तरी खूप गर्दी आहे. काल पालखी सासवड मध्ये आली आहे आणि काल संध्याकाळी आल्याच्या नंतर आज देखील त्या पालखीचं जी पालखी असणार आहे ज्ञानेश्वर महाराज माऊलींची ती सासवड मध्ये सोपान काका मंदिराच्या इथे असणार आहे. आणि त्या पालखीच्या दर्शनासाठी तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे तुफान गर्दी आहे. आणि एवढ्या गर्दीतनं देखील हे वारकरी जे आहेत ते माऊलींच्या दर्शनासाठी, त्यांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी फक्त थांबलेले आहेत. नमस्कार मंडळी, आता आपण निघालो आहे सोपान काका मंदिराकडे. इथून पुढे सोपान काका मंदिर आहे. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ही थांबवण्यात आलेली आहे. तिथे आता सध्या तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा विसावा आहे. तर आता तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघत राहा. मी तुम्हाला दाखवतो पुढे सोपान काका मंदिर जे सासवड मध्ये आहे. आणि त्यानंतर उद्या इथून सोपान काका मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं इथून पुन्हा मार्गस्थ होणार आहे, पुढच्या प्रवासासाठी निघणार आहे. म्हणजेच जेजुरी रोडकडे इथून ही पालखी निघणार आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या सोबतच सोपान काका महाराज जे आहेत त्यांची देखील पालखी उद्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोबतच ही पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघत राहा. मी तुम्हाला दाखवतो सोपान काका मंदिर, ते देखील तुम्हाला दाखवतो. चला. नमस्कार मंडळी, आता आपण उभे आहोत सासवड नगर परिषद संत सोपानदेव देवस्थान, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या ठिकाणी आता आपण उभे आहोत. ही त्यांची समोर कमाने आहेत आणि आपल्या समोरच्या बाजूलाच सोपानदेव संत सोपान काका यांचं भव्य असं मंदिर आहे. याचा आपण सविस्तर एक व्हिडिओ आपण नक्की बनवू. आता सध्या आपण आलेलो आहोत सोपानदेव या मंदिराच्या शेजारी. तुम्ही पाहिले पाठीमागे रांग लागलेली. आता आपण जाणार आहोत मंदिराच्या दिशेने. चला तर मग तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, हे जे तुम्ही भव्य दिव्य असं मोठं मंदिर जे पाहताय ते आहेत सोपान काका यांचं हे मंदिर. नमस्कार मंडळी, मी आता पोहोचलेलो आहे सोपान काका महाराज मंदिराच्या ठिकाणी. आणि माझ्या बाजूला बघता तुम्ही सोपान काका मंदिराचा जो नगरखाना आहे, जो नगरखानाचा बैलगाडा आहे
हा माझ्या बाजूला आहे, तुम्ही बघू शकता. नमस्कार मंडळी, मी आता पोहोचलेलो आहे सोपान काका महाराज मंदिराच्या इथे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे सोपानदेव महाराजांचं मंदिर आहे. आणि आज यांचा सोपानदेव महाराजांचा जो पालखी रथ आहे हा देखील इथे समोर उभा आहे. तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या हाताच्या बाजूला संत श्रेष्ठ श्री सोपानदेव महाराज सोपान काका यांचा पालखी रथ इथे सजलेला आहे. तो देखील माऊलींच्या पालखीसोबत तो देखील उद्या याचं प्रस्थान होणार आहे, इथून मार्गस्थ होणार आहे, पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. तर आपण जाऊयात जवळ. सोपान काका महाराज पालखीचा जो रथ आहे तो आपण बघूयात समोरून. या नमस्कार मंडळी, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे आहे संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज यांचा पालखी रथ हा आहे. आता ही पालखी उद्या देखील माऊलींच्या पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. तर मंडळी, आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास करत आहोत. तर मंडळी, मी आता ही व्हिडिओ इथे थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलोय माऊली सासवडमध्ये येऊन पोचलेले आहेत आणि इथे सासवडमध्ये असलेल्या संत श्रेष्ठ सोपानदेव सोपान महाराज सोपान काका महाराज यांची देखील पालखी आज प्रस्थान होऊन उद्या माऊलींच्या पालखीसोबतच मार्गस्थ होणार आहे. इथून आता ही पालखी जेजुरीच्या रस्त्याकडे मार्गस्थ होणार आहे. ही उद्या इथून निघणार आहे आणि तिथून तसेच पुढे माऊलींचा प्रवास हा पंढरपुरापर्यंत असंच चालू राहणार आहे. तर मी आता ही व्हिडिओ इथं थांबवतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्स करून आवर्जून कळवा. आणि आपण जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.